गाजलेल्या खटल्याचा अंतिम निकाल आज न्यायालयाने जाहीर केलेला आहे। मागच्या तारखेला मेहरबान न्यायालयाने आरोपीला दोषी साबित झालेला आहे, सर्व आरोपींविरुद्धचे दोष साबित झालेले आहेत असा न्याय निर्णय दिलेला होता। त्यानंतर आरोपीला काय शिक्षा द्यावी यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि आरोपीचं म्हणणं वगैरे ऐकून घेतलं। त्यात प्रॉसिक्युशनकडनं आम्ही एकूण 12 सुप्रीम कोर्टाचे लँडमार्क जजमेंट हे पटलावर ठेवले आणि त्यावर युक्तिवाद केला। प्रॉसिक्युशनचा युक्तिवाद असा होता की हा जो आरोपी आहे ज्याचं वय 65 वर्ष आहे त्याने 3 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केलेले आहेत। हे प्री प्लॅन कॉन्स्पिरसी होती आरोपीची। आरोपी घटनेचे काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला। ही बालिका तिच्या केवळ आजीसोबत राहते आहे हे आरोपीने पडताळून बघितलं। आरोपीने जागेची रेकी केली। आरोपीने घटनास्थळ हे निश्चित केलं, तिथे त्याचं सामान नेऊन ठेवलं आणि आरोपी काही दिवस वास्तव्य स्थिती गेला। त्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने लहान मुलीला गाईचं वास्तू दाखवतो ते सांगून त्या घटनास्थळाकडे नेलं। जाताना तिला गाठीशेवचं आमिष दाखवलं, गाठीशेव दिली आणि तिथे नेऊन ह्या बालिकेवर अत्याचार केले। या अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीसीटीव्ही फुटेजेसच्या माध्यमातून 3 वाजून 12 मिनिटांनी आरोपी ह्या बालिकेला तिथे नेतो आहे आणि 3 वाजून 51 मिनिटांनी हा एकटा बाहेर येतोय। असा हा एकूण 39 मिनिटाचा जो कालावधी आहे ह्या कालावधीबद्दल सविस्तर युक्तिवाद करण्यात आला। यासोबत आरोपीचे वैद्यकीय दाखले, मैताचे वैद्यकीय दाखले आणि FSAचे रिपोर्ट यावर अतिशय भर देण्यात आला। या 39 मिनिटात या बालिकेवर एकूण 18 गंभीर स्वरूपाच्या जखमा मिळून आल्या। तिच्यावर अत्याचार झालेला आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे, तिच्याशी अनैतिक संभोग झालेला आहे हे प्रॉसिक्युशनने साबित केलेलं आहे। आणि हे सगळं बघता आरोपीने हा थंड डोक्याने हे कृत्य केलेलं आहे आणि 3 वर्षाच्या बालिकेचा पुढील आयुष्य हे बर्बाद केलं आहे, तिला आयुष्य गुंतवलेलं आहे, तिचं आयुष्य संपवलेलं आहे। त्यामुळे हा आरोपी हा कोणत्याही दयेस पात्र नाही। तसेच या आरोपीवर यापूर्वीचे जे 2 गुन्हे होते त्या गुन्ह्यांना तो निर्दोषमुक्त झाल्यामुळे त्याची हिंमत बळकावली आहे आणि त्यामुळे हा 3रा गुन्हा करण्याची त्याची हिंमत झालेली आहे। आरोपीचं जेव्हा वय 38 वर्ष होतं त्यांनी त्यावेळेस 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले होते आणि आता आरोपीचं वय 65 वर्ष असताना त्यांनी 3 वर्षाच्या या मुलीवर अत्याचार केलेला आहे। हा सगळा घटनाक्रम बघता हा आरोपी रिफॉर्मेटिव्ह थिअरी मध्ये घेणं किंवा त्याच्यात काही रिफॉर्मेशन होईल अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल। तसंच हा जो गुन्हा आहे हा अतिशय हिनियस क्राईम आहे, अतिशय गंभीर गुन्हा आहे, क्रूरतेचा कळस आरोपीने गाठलेला आहे। याच्यात आम्ही न्यायालयाचे हे निदर्शनास आणून दिलं होतं की इव्हन या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर देखील तिच्या मृतदेहाशी देखील या आरोपीने मृतदेहावर देखील या आरोपीने अत्याचार केलेले आहेत आणि ही अतिशय पराकाष्ठा झालेली आहे। यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही। मेहरबान कोर्टाने आज या 12च्या 12 केसांचा जिस्ट हा वाचून दाखवला। या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे।